सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक हो. आज आपणाला देवाच्या संदर्भात दोन काव्य जी इंग्रजीमध्ये आहेत ती वाचायची आहेत. प्रथम जे काव्य आहे त्याचं शीर्षक आहे सर ऑफ विच क्लास यू बिलॉंग टू. म्हणजे ऐकणाऱ्यापैकी प्रत्येकाला विचारलेलं आहे, महोदय अथवा महोदया आपण यापैकी कुठल्या वर्गात मोडता, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे यापैकी कुठल्या श्रेणीत मोडता. आता याच्यामध्ये काही शब्द तयार केलेले आहेत, म्हणजे ज्याला कॉइन्ड वर्ड्स म्हणतात. कॉइन म्हणजे जसं नाणं तयार करतात टाकसाळीतून, तसे शब्द आपण काही अक्षर जोडून तयार केलेले आहेत. कॉइन्ड वर्ड्स म्हणजे या काव्यापुरते केलेले शब्द आहेत. दुसरं त्यातला ए भाग आहे, त्याच्यामध्ये शब्दांचे मूळ अर्थ दिलेले आहेत आणि नंतर जे कॉइन वर्ड्स आहेत त्यांचे मूळ अर्थ दिलेले आहेत. आता मूळ शब्द डेस्टिनेशन आणि मेडिटेशन. तर डेस्टिनेशन ने जाण्याचं ठिकाण म्हणजे स्टेशन टू गो हा डेस्टिनेशनचा अर्थ. आणि मेडिटेशन स्टेशन वेअर वन रिमेन्स इन ऍब्सोल्यूट ट्रँक्विलिटी. ध्यान म्हणजे काय, जिथे गेल्यानंतर माणूस परिपूर्ण शांतीमध्ये राहतो ते ठिकाण म्हणजे ते स्टेशन. स्टेशन याचा अर्थ थांबा. डेस्टिनेशन म्हणजे स्टेशन टू गो, जिथे जायचं त्या ठिकाणाला स्टेशन म्हणतात. आणि मेडिटेशन म्हणजे असा एक अध्यात्मातला थांबा किंवा स्टॉप की जिथे गेल्यानंतर माणूस परिपूर्ण शांतीमध्ये राहतो, कैवल्यामध्ये राहतो. तर डेस्टिनेशन म्हणजे स्टेशन टू गो आणि मेडिटेशन म्हणजे स्टेशन वेअर वन रिमेन्स इन ऍब्सोल्यूट ट्रँक्विलिटी. मेडिटेशन म्हणजे अध्यात्मातली अशी जागा की जिथे पोहोचल्यावर माणूस कैवल्यामध्ये शांतीमध्ये राहतो. तर या डेस्टिनेशन आणि मेडिटेशन प्रमाणे अजून आपण 3 शब्द कॉइन केलेले आहेत. मनीटेशन, पॉवरटेशन आणि सेक्सटेशन. आता मनी स्टेशन म्हणजे स्टेशन ऑफ मनी म्हणजे पैशाचा थांबा. पैसा आपल्याला खुणा होतो, तर पैशाचा थांबा म्हणजे मनीटेशन. पॉवरटेशन म्हणजे सत्ता किंवा खुर्चीचा थांबा, स्टेशन ऑफ पॉवर. आणि सेक्स स्टेशन म्हणजे स्टेशन ऑफ सेक्स म्हणजे माणसाला म्हणजे स्त्री पुरुषाला जे शारीरिक आकर्षण असतं त्याला सेक्स स्टेशन. म्हणून डेस्टिनेशन म्हणजे स्टेशन टू गो, जिथे जायचं ते. मेडिटेशन म्हणजे स्टेशन वेअर वन रिमेन्स इन ऍब्सोल्यूट ट्रँक्विलिटी. मेडिटेशन म्हणजे ध्यानाचा असा मार्ग की जिथे गेल्यानंतर माणूस परिपूर्ण शांतीत राहतो. आणि मनीटेशन म्हणजे स्टेशन ऑफ मनी म्हणजे पैसा या थांब्याशी जाऊन जो माणूस थांबतो तो मनीटेशनला जातो. पॉवर स्टेशनला जातो तो सत्ता किंवा खुर्चीशी जाऊन थांबतो ते पॉवर स्टेशन. आणि सेक्स स्टेशन म्हणजे स्टेशन ऑफ सेक्स म्हणजे कामवासनाशी जाऊन थांबतो ते स्टेशन तो थांबा म्हणजे सेक्स स्टेशन. आणि काही माणसं पैसा, सत्ता आणि वासना या तिन्ही ठिकाणाकडे जातात. तर अशी तिन्ही ठिकाणाकडे जाणारे आपण आहोत तर आपण मेडिटेशन कडे जाणारे आहोत. आणि आपलं डेस्टिनेशन जाण्याचं ठिकाण ध्यान, अध्यात्म, शांती आहे तर आपलं जाण्याचं ठिकाण पैसा, सत्ता आणि विषयोपभोग किंवा ह्या तिन्ही गोष्टी आहेत. याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे ज्याने ऐकायचं त्यांनी ठरवायचं आपण नेमके कुठल्या क्लासमध्ये आहोत. तर ऐका आता. सर ऑफ विच क्लास यू बिलॉंग टू. श्रीमान, श्रीमती आपण कुठल्या वर्गात मोडता. आता ऐका. दे से वन मस्ट हॅव सम डेस्टिनेशन बट व्हेरी फ्यू आर इन धिस युनिवर्स who don't have destination. Why is it so? After all, what is destination? An ultimate goal to achieve or a station from where there is no further go. It is something to sit in absolute tranquility. Then destination is meditation, and meditation is to be energy without any identity. This is the highest form of destination called meditation. या पहिल्या 2 कडव्यामध्ये हायेस्ट फॉर्म ऑफ डेस्टिनेशन जाण्याचं सर्वोच्च ठिकाण कोणतं तर मेडिटेशन सांगितलेलं आहे. आता एक एक कडव्याचा अर्थ नीट बघा. दे से वन मस्ट हॅव सम डेस्टिनेशन
but very few are in this universe who don't have destination. ते म्हणतात प्रत्येकाला काहीतरी जाण्याचं ठिकाण गंतव्य हवं, परंतु या विश्वामध्ये फार थोडे लोक असे आहेत की हू डोंट हॅव डेस्टिनेशन, की ज्यांनी आपलं जाण्याचं ठिकाण लक्ष निश्चित केलेलं नाही. व्हाय इज इट सो? असं का बरं असेल? आफ्टर ऑल व्हॉट इज डेस्टिनेशन? an ultimate goal to achieve or a station from where there is no further go. असे फार थोडे लोक याने डेस्टिनेशन निश्चित केलेलं नाही. असं का असेल? कारण आफ्टर ऑल व्हॉट इज डेस्टिनेशन बघायला गेलं तर खरं डेस्टिनेशन म्हणजे काय असू शकतं? अन अल्टिमेट गोल टू अचीव ऑर अ स्टेशन. आता जाण्याचं ठिकाण लक्ष्य म्हणजे अशी एक अल्टिमेट म्हणजे पर्यायाने असं एक ध्येय असतं की जिथे गेल्यानंतर अन अल्टिमेट गोल टू अचीव ऑर अ स्टेशन, तर जाण्याचं ठिकाण किंवा गंतव्य म्हणजे खरं बघायला गेलं तर असं ठिकाण असतं की जिथे जाऊन काहीतरी आपल्याला कमवायचं असतं. फ्रॉम वेअर देअर इज नो फर्दर गो. डेस्टिनेशन म्हणजे अशी जागा की जिथे जाऊन आपल्याला काहीतरी कमवायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर पुढे जाणं नाही. म्हणून लोक म्हणतात प्रत्येकाला काही ना काही ध्येय असावं, परंतु या विश्वात काही लोक असे असतात की ज्यांना काही ध्येय किंवा गंतव्य किंवा जाण्याचं लक्ष नसतं. असं का असतं? कारण याचं कारण असं आहे की डेस्टिनेशन म्हणजे तरी काय, की जिथे गेल्यानंतर काहीतरी आपल्याला कमवायचंय आणि ते कमवल्यानंतर फ्रॉम वेअर देअर इज नो फर्दर गो, तिथून पुढे जाण्याची गरज नाही, अशा ठिकाणाला डेस्टिनेशन म्हणतात. It is something to sit in absolute tranquility, then destination is meditation. म्हणजे डेस्टिनेशनला जर पोचल्यानंतर पुढे काही कमवायचं नसेल तर डेस्टिनेशन म्हणजे तरी काय? इट इज समथिंग टू सिट इन ऍब्सोल्यूट ट्रँक्विलिटी, देन डेस्टिनेशन इज मेडिटेशन. म्हणजे डेस्टिनेशनला पोचल्यानंतर ऍब्सोल्यूट ट्रँक्विलिटी पूर्ण शांततेत बसायचं असेल तर अशी पूर्ण शांततेचं डेस्टिनेशन म्हणजे काय असेल? देन डेस्टिनेशन इज मेडिटेशन. तर असं पूर्ण शांतीत कैवल्यात बसणं यालाच तर मेडिटेशन म्हणतात. अँड मेडिटेशन इज टू बी एनर्जी विदाउट एनी आयडेंटिटी. आणि ध्यान म्हणजे तरी काय? ध्यान म्हणजे चैतन्याचा असा साठा की त्या साठ्यामध्ये कोणतीही मध्यवर्ती व्यक्ती नाही, म्हणजे सेंटरलेस एक्झिस्टन्स, केंद्ररहित चैतन्य म्हणजे मेडिटेशन. तिथे गेल्यानंतर परिपूर्ण शांती मिळते. दिस इज द हायेस्ट फॉर्म ऑफ डेस्टिनेशन कॉल्ड मेडिटेशन. यालाच सर्वोच्च ध्येय म्हणतात किंवा यालाच मेडिटेशन म्हणतात. तर सारांश असा आहे, सर्वसाधारण लोक म्हणतात प्रत्येकाला काही ना काहीतरी गंतव्य पाहिजे, ध्येय पाहिजे, आणि हे डेस्टिनेशन म्हणजे काय असतं तर जिथे पोचल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मात्र काही लोकांमध्ये, फार कमी लोकांमध्ये असं डेस्टिनेशन नसतं, कारण त्यांना माहित असतं की डेस्टिनेशनला पोचल्यानंतर जर नंतर आपल्याला सर्व गावणार असेल तर असं डेस्टिनेशन काय असू शकतं. तर फार थोड्या लोकांना माहित असतं की परिपूर्ण नमनावस्थेत बसणं, अमनावस्थेत बसणं आणि कैवल्यात बसणं हेच ते आपलं डेस्टिनेशन आहे. आणि हे असं कैवल्यामध्ये परिपूर्ण शांतीत असणं हे लक्ष किंवा हे ध्येय म्हणजे सर्वोच्च डेस्टिनेशन, म्हणजे सर्वोच्च लक्ष आहे की जिथे ऍब्सोल्यूट ट्रँक्विलिटी, की जिथे परमशांती मिळते. म्हणून असं परमशांतीचं डेस्टिनेशन असणारे लोक दुर्मिळ असतात आणि त्या कारणाने परमशांत बसणाऱ्या लोकांबाबत समाज म्हणतो अरे याला काही ध्येयच नाही. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख. शांती सुख हेच ज्याचं परमोच्च ध्येय आहे, असं अशी जी अवस्था असते त्याला मेडिटेशन म्हणतात. आणि शांती सुखरूपी ध्यान चिंतन करणारे लोक फार कमी असतात. आणि तुम्ही आम्ही लोक कुठल्या ना कुठल्या तरी थांब्यावर जाऊन काही ना काही भौतिक प्राप्ती मागणारे असतो. मात्र फार कमी लोक भौतिक प्राप्तीचा त्यांच्या समोर कोणताही थांबा नसतो का भौतिक प्राप्तीचं लक्ष ध्येय त्यांच्याजवळ नसतं. त्या कारणाने
ते लोक बसल्या जागीच अमन नमन अवस्थेत कैवल्यावस्थेत बसतात आणि अशा अर्थाने जो बसल्या जागीच पूर्ण शांत आहे त्यानेच तर खरोखर सर्वोच्च डेस्टिनेशन ज्याला मेडिटेशन ध्यान चिंतन धारणा म्हणतात ते गाठलेलं असतं. तर आता आपण डेस्टिनेशन म्हणजे काय आणि सर्वात उत्तम डेस्टिनेशन म्हणजे ध्यान धारणा चिंतन कसं हे पाहिलं. आता सर्वसाधारण तुमच्या आमच्याबद्दल बोलू. व्हॉट अबाउट ब्युरोक्रॅट्स, politicians and men of religion? Are they stationed at destination of meditation? Are they quiet? No, not at all. No, not at all. ठीक आहे. आता साधू संतांचं डेस्टिनेशन म्हणजे मेडिटेशन असतं. तुमचं आमचं डेस्टिनेशन कसलं असतं ते नंतर बघू. पण आता आपण समाजातले प्रमुख लोक, व्हॉट अबाउट ब्युरोक्रॅट्स, पॉलिटिशियन्स अँड मेन ऑफ रिलिजन, हे नोकरशाह आहे, अधिकारी वर्ग आहे. पॉलिटिशियन्स म्हणजे राजकारणी आहेत आणि मेन ऑफ रिलिजन म्हणजे जे धर्मकारणी आहेत. तर राजकारणी, धर्मकारणी आणि अधिकारी वर्ग यांचं डेस्टिनेशन कुठलं असतं? आर दे स्टेशन ऍट डेस्टिनेशन ऑफ मेडिटेशन? आर दे क्वाइट? राजकारणी, धर्मकारणी आणि नोकरशाह यांचं डेस्टिनेशन म्हणजे साधू संतांसारखं मेडिटेशन आहे का? ते शांत आहेत का? नो, नॉट ॲट ऑल. नाही, ते अजिबात शांत नाहीत. देन व्हॉट आर दे डुईंग? मग नेमकं ते करतात काय? त्यांचं ध्येय असतं तरी कोणतं? देन व्हॉट आर दे डुईंग? दे आर एव्हर इन एज्युटेशन फॉर धिस ऑर दॅट. हे किंवा ते मिळवण्यासाठी सतत वखवकलेले असे हे नोकरशाह, राजकारणी आणि धर्मकारणी लोक असतात. फॉर धिस ऑर दॅट, हे किंवा ते काही ना काही मिळवण्यासाठी वखवकलेले असे नोकरशाह असतात, राजकारणी लोक असतात आणि धर्मकारणी लोक असतात. दे आर सीकिंग हनी इन मनी. हे हनी म्हणजे गोडवा किंवा मध पैशामध्ये शोधतात. दे आर सीकिंग हनी इन मनी. त्यांना पैशात गोडवा वाटतो. सेक्स अँड पॉवर, त्यांना लंपटपणामध्ये, कामवासनेमध्ये आणि सत्तेमध्ये गोडवा वाटतो. तर नोकरशाह, धर्मकारणी आणि राजकारणी यांचं डेस्टिनेशन म्हणजे दुसरं काही नसून दे आर सीकिंग हनी इन मनी, सेक्स अँड पॉवर म्हणजे कामवासना, सत्ता आणि पैसा हेच त्यांचं ध्येय असतं. मोर दे गेट, ग्रेटर दे आर डिप्राइव्ड ऑफ सायलेन्स. जितका अधिकाधिक त्यांना पैसा मिळतो, सत्ता मिळते, जेवढा अधिकाधिक ते कामाचा उपभोग घेतात, विषयोपभोग घेतात, तेव्हा अधिक विषयोपभोग, अधिक पैसा आणि अधिक सत्ता त्यांना अधिकाधिक वखवकलेलं बनवते आणि ते शांतीपासून शतयोजने दूर जातात. बट दे आर द गाईड्स ऑफ अस. दुर्दैवाने असे हे नोकरशाह, भ्रष्ट नोकरशाह, राजकारणी लोक आणि धर्मकारणी लोक हेच दुर्दैवाने आपले गाईड्स आहेत, मार्गदर्शक आहेत. गायडिंग टुवर्ड्स देअर ओन डेस्टिनेशन. ते तुम्हा आम्हा सर्वांना पैसा, सत्ता, कामविकार इकडे नेत आहेत. त्यांच्या मूर्ख नेतृत्वाखाली आपण जसे जात आहोत. आणि हे डेस्टिनेशन पैसा, सत्ता आणि कामवासना हे डेस्टिनेशन कसलं आहे वास्तवात? डेस्टिनेशन ऑफ फ्रस्ट्रेशन, डिस्ट्रक्शन अँड डिमॉलिशन. तर पैसा, सत्ता आणि कामविकार याचं ध्येय म्हणजे सरते शेवटी निराशित जाणं, निराशेच्या गर्तेत कोसळणं, डिस्ट्रक्शन सर्व विनाश होणं आणि डिमॉलिशन आणि सर्व गोष्टीचा उच्छेद होणं. यामध्येच या सेक्स, मनी आणि पॉवर या डेस्टिनेशनचा अंत असतो. परंतु दुर्दैवाने असे हे नोकरशाह, राजकारणी आणि धर्मकारणी लोकच आपले नेते असतात. दे आर लिडिंग अँड वी आर फॉलोइंग विदाउट हेड्स ऑन शोल्डर्स. ते आपल्याला नेतात. सत्ता कमवा, पैसा कमवा, कामोपभोग घ्या, विषयोपभोग घ्या, भौतिक सुख घ्या, अशा तऱ्हेने ते आपल्याला सांगत असतात. ते आपल्याला नेत असतात आणि आपण मूर्खासारखे जणू काही आपल्या खांद्यावर डोकंच नाही म्हणजे आपण बिनडोक असल्यासारखे त्यांना अनुसरत असतो. म्हणून म्हटलेलं आहे दे आर लिडिंग अँड वी आर फॉलोइंग विदाउट हेड्स ऑन शोल्डर्स. देअर डेस्टिनेशन इज मनीटेशन, पॉवरटेशन अँड सेक्सटेशन. त्यांचं ध्येय म्हणजे केवळ पैसा, सत्ता आणि कामोपभोग हेच असतो. इट इज नथिंग बट ट्रिपल मुव्हिंग डेस्टिनेशन. खरे तर त्या तिन्ही गोष्टींसाठी ते वखवकलेले असतात. म्हणून तीन तऱ्हेने हालचालीत असणारं
पैसा, सत्ता आणि सेक्स किंवा कामवासना असं त्यांचं डेस्टिनेशन असतं. समटाइम्स दे डू इट अपिअरिंग आउटवर्डली सायलेंट अँड इनवर्डली ऑपोजिट. हे जे नोकरशा असतात, धर्माची माणसं असतात आणि राजकारणी असतात, कधी कधी दे डू इट अपिअरिंग आउटवर्डली सायलेंट अँड इनवर्डली ऑपोजिट. बाहेरून अत्यंत शांत संयमित दिसणारे आणि आतून वखवकलेले असे हे नोकरशाह, धर्मकारणी आणि राजकारणी लोक असतात, जे पैसा, सत्ता आणि कामोपभोग याकडे जात असतात आणि आपल्याला त्यांच्या पाठोपाठ नेत असतात. आणि आपणही मूर्खासारखे आपल्या खांद्यावर डोकंच नाही म्हणजे बिंडोक माणसासारखे त्यांना फॉलो करत असतो. तर असे हे लोक आतून शांत वाटणारे, बाहेरून शांत वाटणारे पण आतून वखवकलेले असतात. फेशियल सायलेन्स विथ बॉइलिंग हार्ट्स अँड माइंड. त्यांच्या चेहऱ्यावर शांती दाखवायचा ते प्रयत्न करतात, परंतु आतून त्यांचं हृदय आणि मन वखवकलेलं असतं सर्व तऱ्हेच्या घाणेरड्या पैसा, सत्ता आणि विषयोपभोगासाठी. अदर डे दे आर ओपन अँड ओपन, बॉइलिंग अँड बबलिंग विथ देअर सो कॉल्ड ट्रिपल मुव्हिंग डेस्टिनेशन. तर दिसायला शांत आणि आतून वखवकलेले असे ते असतात. कधी कधी मात्र ते म्हणजे अदर डे, दुसऱ्या एखाद्या दिवशी मात्र ते आर ओपन अँड ओपन, ते अगदी स्पष्टपणे दिसत असतात. त्यांची आतली जळजळ, हाव आणि वखवक त्यांच्या बाहेर सुद्धा दिसत असते. बॉइलिंग अँड बबलिंग विथ देअर सो कॉल्ड ट्रिपल मुव्हिंग डेस्टिनेशन. आणि कधी कधी हे राजकारणी लोक आत आणि बाहेर दोन्ही बाजूने असे दिसतात. त्यांची नजर वखवकलेली पैशासाठी, सत्तेसाठी आणि विषयोपभोगासाठी. तसं अंतर्बाह्य वखवकलेली नजर, बुभुक्षित वृत्ती आणि सतत हाव असं त्यांचं लक्षण कधी कधी दिसतं. अंतर्बाह्य वखवकलेले, मागणारे, याचना करणारे, पाठलाग करणारे, बळजबरीने कामवासना शमवणारे, बळजबरीने पैसा कमवणारे, दुसऱ्याला फसवून पैसा आणि सत्ता कमवणारे असे असतात. तेव्हा कधी कधी ते आतून वखवकलेले, बाहेरून शांत आणि उरलेल्या वेळेला मात्र अंतर्बाह्य ते वखवकलेले असे हे लोक नोकरशाह, धर्मकारणी आणि राजकारणी असतात, जे आपल्याला कळत नाहीत आणि आपण मात्र निर्बुद्धपणे आपल्याला डोकं नसल्यासारखे त्यांना फॉलो करत असतो. तर इट इज नथिंग बट मुव्हिंग डेस्टिनेशन. तर असं हे तिहेरी ध्येयाप्रती जाणारे लोक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सतत सतत पैसा, सत्ता, कामवासना, पैसा, सत्ता, कामवासना, पैसा, सत्ता, कामवासना असं सतत या तिहेरी हावरटपणामुळे वखवकलेली ही माणसं असतात. त्याला म्हटलंय इट इज नथिंग बट मुव्हिंग डेस्टिनेशन. सर, प्लीज डिसाइड युअर सेल्फ ऑफ विच क्लास यू बिलॉंग टू. तर ऐकणारे सज्जन गृहस्थ आणि ऐकणाऱ्या सज्जन भगिनीनो, तुम्हीच ठरवा आपण खऱ्या अर्थाने परमोच्च डेस्टिनेशन म्हणजे मेडिटेशन, परमशांतीच्या मागे आहोत का तथाकथित धर्मकारणी, राजकारणी आणि नोकरशाह जे सेक्स, मनी आणि पॉवर या दिशेने वखवकलेले आहेत आणि स्वतः जात आहेत आणि सर्व समाजाला नेत आहेत, तसे आपण या मूर्खांच्या भाटी जाणारे निर्बुद्ध आहोत की आपण हायेस्ट मेडिटेशन इज द डेस्टिनेशन, हे परमोच्च शांती हेच ध्येय असलेले आपण आहोत, हे आपण ठरवा. म्हणून म्हटलेलं आहे सर ऑफ विच क्लास यू बिलॉंग टू. तेव्हा श्रीमान आणि श्रीमती, महोदय आणि महोदया, आपण ठरवा आपण पैसा, सत्ता आणि कामवासना यासाठी वखवकलेले राहणार का परमोच्च आध्यात्मिक आत्मविद्येसाठी, परमशांत कैवल्यासाठी आपण धडपडणार. म्हणून शीर्षक आहे सर ऑफ विच क्लास टू बिलॉंग टू. तर आपण कुठल्या वर्गात म्हणता? आपण हायेस्ट मेडिटेशन म्हणजे ध्यान, कैवल्य, अध्यात्मविद्या यामध्ये मोडता का सेक्स स्टेशन म्हणजे विषयोपभोगात मोडता का मनीटेशन म्हणजे पैशामध्ये मोडता, पैशाच्या हवेमध्ये मोडता का पॉवर टेशन म्हणजे सत्तेच्या हवेमध्ये मोडता का पैसा, सत्ता आणि विषयोपभोग या मध्ये मोडता, हे ठरवा.
पण ही 3 सोडून जर आपण हायएस्ट फॉर्म ऑफ डेस्टिनेशन म्हणजे मेडिटेशन म्हणजे पूर्ण शांतीमध्ये जर मोडत असाल, ती तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही आणि स्वामी स्वरूपानंद म्हणतात ते अगदी खरं आहे, आवडीने भोगी शांती सुख. म्हणून भजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ, आता मज जगी उणे काय राही, आवडीने भोगी शांती सुख. असं संत सज्जनांचं मेडिटेशन हेच तर सर्वांचं खऱ्या अर्थाने सत्य गंतव्य ध्येय लक्ष असू शकतं. तसे आपण आहात की नाही, आपण सेक्स मनी आणि सत्ता याच्या मागे आहात हे आपणच ठरवायचं आहे. हा तुम्हाला ओपन प्रश्न आहे, तुमच्यासाठी जाहीर प्रश्न आहे. सज्जनो, आपण कुठल्या वर्गात मोडता ते तुमचं तुम्ही ठरवा. आता पुढचं काव्य आहे गॉड ऑर डॉग. आता हे जे काव्य आहे ते आधी वाचतो आणि अर्थ सोपा आहे, नंतर सांगतो. गॉड ऑर डॉग. फॉर thousands and thousands of years man is in search of God, but can any fortunate odd has ever reached to the God? हजारो वर्षापासून मॅन इज इन सर्च ऑफ गॉड, परमेश्वराच्या शोधात माणूस आहे. बट कॅन एनी फॉर्च्युनेट ऑड हॅज एव्हर रीच टू द गॉड? परंतु एखादा तरी भाग्यवान आजपर्यंत देवाकडे पोचला आहे का? फॉर thousands and thousands of years man is in search of God, but can any fortunate odd has ever reached to the God? One chilly winter morning in meditation he was churning, and out came the God like an odd lovely fairy fog imbues silky butterfly from bush. तर हजारो वर्षापासून माणूस ज्या देवाच्या शोधात आहे, तर अशा देवापर्यंत एखादा अपवादात्मक तरी माणूस आजपर्यंत पोचला आहे का? त्याचं उत्तर पुढे आहे. वन चिली विंटर मॉर्निंग, एका थंडगार हिवाळ्याच्या पहाटे किंवा सकाळी, इन मेडिटेशन ही वॉज चर्निंग, तो ध्यानामध्ये होता आणि ध्यानामध्ये त्याचं चिंतन चालू होतं. अँड आउट केम द गॉड, आणि अचानक आउट केम, कम आउट म्हणजे बाहेर येणे. जेव्हा आउट कम असं डायरेक्ट म्हणतात तर त्याचा अर्थ त्वरेने. अँड आउट केम द गॉड. वन चिली विंटर मॉर्निंग इन मेडिटेशन ही वॉज चर्निंग, एका भल्या थंड पहाटे तो ध्यानामध्ये बसला होता आणि त्याचं चिंतन चर्निंग चालू होतं. अँड आउट केम द गॉड, आणि अचानक देव पुढे येऊन उभा ठाकला. लाईक अन ऑड, एखाद्या अपवादात्मक. लवली फेअर फॉग एम्ब्यूज सिल्की बटरफ्लाय फ्रॉम बुश, आणि त्याच्या समोर अचानक देव उभा येऊन राहिला. कसा? लाईक अन ऑड लवली फेअरी फॉग एम्ब्यूज, एखादी धुक्यामध्ये अस्पष्ट दिसणारी सुरेख परी असते, तशी धुक्यामध्ये अस्पष्टतेने असलेली परी, सुंदर परी अचानक पुढे येऊन उभी राहावी. धुक्यामध्ये लपेटलेली, धुक्याने वेढलेली परी अचानक समोर येऊन उभी राहावी. आता लाईक अन ऑड म्हणजे अगदी क्वचित प्रसंगी धुक्याने वेढलेली अशी एखादी सुंदर परी अचानक येऊन क्वचित प्रसंगी पुढे उभी राहावी. किंवा सिल्की बटरफ्लाय फ्रॉम बुश, किंवा एखाद्या झुडपातून रेशमी फूल बाहेर यावं. तशा तऱ्हेने धुक्याने वेढलेल्या सकाळी एखादी परी, सुंदर परी अचानक पुढे येऊन उभी राहावी. किंवा एखाद्या झुडपातून तलम रेशमी फुलपाखरू पुढे यावं. तशा तऱ्हेने अचानक देव त्याच्या समोर आला, जेव्हा तो एका भल्या पहाटे ध्यानामध्ये बसला होता. सांगायचा मुद्दा की देव हा असा अचानकच येतो. जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये असता तेव्हा देव, जर तुम्ही पूर्ण स्वतःला विसरला असाल तर देव अचानक तुमच्या पुढे येतो आणि तुम्हाला असं वाटतं, अरे वा, धुक्यात हरवलेली एक सुंदर परी यावी आणि आपल्याला आनंद व्हावा. किंवा एखाद्या झुडपातून छान रेशमी फुलपाखरू यावं आणि आनंद व्हावा. तसा अचानक तो देव त्याच्या चिंतनामध्ये एका पहाटेच्या प्रसंगी आला. आउट केम द गॉड फ्रॉम अननोन, राईट डाऊन टू द नोन, टू हिम, येस टू हिम.
आउट केम द गॉड, देव आला, बाहेर आला. फ्रॉम अननोन, अज्ञातातून देव बाहेर आला. राईट डाऊन टू द नोन, आणि अज्ञातातून बाहेर आला आणि ज्ञातामध्ये राईट डाऊन टू द नोन टू हिम, येस टू हिम. आणि तो ज्ञातामध्ये असलेल्या त्याच्या समोर आला, त्याच्या समोर उभा राहिला. मग त्याला कळलं गॉड इज डिसिप्लिन. गॉड म्हणजे एक विश्वशिस्त आहे, युनिव्हर्सल ऑर्डर. गॉड म्हणजे विश्वातील सुसंवादी रचना आहे, सुसंवादी शिस्त आहे. वाय द युनिव्हर्स इज सो ऑर्डरली. हे विश्व एवढं सुसंगत का आहे? इथले ऋतू एवढे नियमित का आहेत? इथली नद्या, नाले, डोंगर, पर्वत, सर्व सृष्टी एकदम नियमानुसार का चालतं? लुक ॲट इट मायन्युटली. जर तुम्ही निसर्गाकडे नीट पाहिलं, सूक्ष्मतेने पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल. जी दॅट जनरेट्स, गॉड मधला जो जी आहे दॅट जनरेट्स. जी म्हणजे निर्मिती करणारं तत्व. ओ दॅट ऑपरेट्स ऑर कीप्स ऑर्डर. ओ म्हणजे शिस्त आणि सुसंवादित्व राखणारं तत्व. आणि डी दॅट डिझॉल्व्स ऑर गिव्स फुल स्टॉप टू एव्हरीथिंग. आणि डी म्हणजे सर्व सगुण साकाराला कधी ना कधी विसर्जित करणारं आणि पूर्णविराम देणारं. म्हणजे गॉड म्हणजे काय? गॉड म्हणजे जी म्हणजे उत्पत्ती, ओ म्हणजे ऑपरेशन, आणि डी म्हणजे डिझॉल्वेशन किंवा लय. म्हणून GOD. जी दॅट जनरेट्स, ओ दॅट ऑपरेट्स ऑर कीप्स ऑर्डर, डी दॅट डिझॉल्व्स ऑर गिव्स फुल स्टॉप टू एव्हरीथिंग. ओ आर यू अटेंटिव्ह टू मी? हे जे मी काय सांगत आहे तिकडे आपलं लक्ष आहे का? देन यू विल गेट इट. तर निश्चितच तुम्हाला समजेल. दिस इज ब्रह्मा, विष्णू, महेश. जी दॅट जनरेट्स, जो निर्मिती करतो तो जी म्हणजे ब्रह्मा. ओ दॅट ऑपरेट्स, जो संवर्धन स्थिती मेंटेन करतो, सुविध ठेवतो, तो विष्णू. आणि डी दॅट डिझॉल्व्स ऑर गिव्ह फुल स्टॉप टू एव्हरीथिंग, सगुण साकारात आलेल्याला निर्गुण निराकारात नेतो तो महेश और शिवा. द ट्रिनिटी म्हणजे गॉड इज द ट्रिनिटी. जी फॉर ब्रह्मा, ओ फॉर विष्णू, अँड डी फॉर महेश और शिवा. म्हणून हे जे त्रिदेव आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश, ते GOD. म्हणून जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्वेशन या नावाने ओळखले जातात. उत्पत्ती स्थिती लयाचे देव ब्रह्मा, विष्णू, महेश. जी जनरेशन, ओ ऑपरेशन आणि डी डिझॉल्वेशन. द ट्रिनिटी. गॉड इज ट्रिनिटी. तर देव म्हणजे त्रिमूर्ती आहे. एव्हर एंगेज इन ड्युटी. सतत निर्मिती, स्थिती, लय, निर्मिती, स्थिती, लय, निर्मिती, स्थिती, लय या तीन गोष्टीमध्ये सतत वावरणारी त्रिमूर्ती म्हणजे गॉड. ड्युटी इज द ब्युटी ऑफ लाईफ. आणि कर्तव्य हेच जीवनातलं सौंदर्य आहे. डू नॉट फॉरगेट द गॉड. किंवा निर्मिती, स्थिती आणि लय ही जी ड्युटी आहे ते कधी तुम्ही विसरू नका. म्हणजेच गॉडला तुम्ही विसरू नका. अदरवाईज यू विल नॉट मीट द स्माइलिंग गॉड. आणि जर तुम्ही विसरलात तर तुम्हाला तो स्मितहास्य करणारा गॉड भेटणार नाही. बट द बार्किंग डॉग. मात्र उलट्या पद्धतीने तो तुम्हाला डॉग म्हणजे भुंकणाऱ्या कुत्र्यासारखा भेटेल. याचा अर्थ असा, ज्याला गॉड भेटतो त्याला उत्पत्ती, स्थिती, लय याचं तत्वज्ञान कळतं. आणि ज्याला गॉड भेटत नाही, ज्याला गॉड नकोच असतो, त्याला मात्र सतत कुठे ना कुठे भुंकणारा, स्वतः अस्वस्थ असणारा आणि जगाला अस्वस्थ करणारा बार्किंग डॉग म्हणजे कुत्राच भेटतो. तर आता हे जे काव्य समजून दिलेलं आहे तर नीट एकदा परत वाचतो ते ऐका. गॉड ऑर डॉग. फॉर thousands and thousands of years man is in search of God, but can any fortunate odd has ever reached to the God? One chilly winter morning in meditation he was churning, and out came the God like an odd lovely fairy fog amused silky butterfly from bush. Out came the God from unknown, right down to the known, to him, yes, to him. God is discipline, universal order. Why the universe is in so orderly? Look at it minutely. G that generates, O that operates or keeps order, D that dissolves or gives full stop to everything. Oh, are you attentive to me? Then you will get it.
This is Brahma, Vishnu, Mahesha or Shiva, the Trinity. God is Trinity, ever engaged in duty. Duty is the beauty of life. कर्तव्य हेच जीवनाचं सौंदर्य आहे. म्हणून सतत उत्पत्ती, स्थिती, लय हे जे त्रिदेवांचं कार्य आहे त्या कार्यावर आपण लक्ष ठेवा आणि तसेच आपण वागा. म्हणून म्हटलेलं आहे ड्युटी इज द ब्युटी ऑफ लाईफ. डू नॉट फॉरगेट द गॉड, अदरवाइज यू विल नॉट मीट द स्माइलिंग गॉड बट द बार्किंग डॉग. असतो. आता पुढचं काव्य अर्थात मराठीच आहे. देसी ना देसी तरी तुझा पराभव. तू दिलस तरी तुझा पराभव आणि नाही दिलस तरी तुझा पराभव. इथे कल्पना अशी आहे की देव माणसाला धन देतो, विद्या देतो, बल देतो, पण त्याच्याबरोबर काही ना काही उणीव देतो. आणि देऊन सुद्धा दिल्यामुळे जो ते उणीव निर्माण होते, अहंकार निर्माण होते, त्यामुळे मानवाचा पराभव होतो. म्हणजे देवाने देऊन सुद्धा मानव पराभूत होतो. म्हणजे देव देतो आणि मानव पराभूत होतो. म्हणजे देवाच्या देण्याने शेवटी पराभवच वाट्यास येतो. आणि एखादा निस्पृह असतो, तो जरी देव द्यायला आला तरी म्हणतो माझ तुझ्याकडून मला काही नकोच आहे. मी देव द्यायला आला तर नको म्हणणारा एका अर्थाने देवाचा पराभव करतो. आणि देवाने देऊन सुद्धा काही देण्याबरोबर कुणीही तो देत असल्यामुळे त्याने दिलेलं सुद्धा फळास येत नाही. म्हणून देवाने दिलं तरी माणसाचा पराभवच होतो आणि माणसाने नाकारलं तर देत असून घेत नाही म्हणून देवाचाच पराभव होतो. म्हणून म्हटलेलं आहे देसी ना देसी तरी तुझा पराभव. दिलंस तरी तुझाच पराभव आहे आणि तू नाही दिलंस किंवा तुला मी तुझं काही देणं मी नाकारलं तरी तुझाच पराभव आहे. तर असा हा निस्पृह जो योगी असतो त्याच्या तोंडातून आलेलं हे काव्य आहे. नीट ऐका. तुझं काय म्हणू सांग आता देवा, कशास जगी मज आणिलेस देवा. धन बल विद्या नको मज काही, मज देण्याई तू का समर्थ तू नाही. धन देऊन या संगे माझ वाढवीसी, मला संगे वृषभा परी नरा फिरवीसी. थोडी बहुत विद्या अहंकार जादा, शहाणा पंडित त्याशी मूर्खतेची बाधा. नरी नारायण जन्मा चालण्याची फार, व्यर्थ हौस तुला परी जन्मला वानर. वेडा मज सारी खा तुझ ना विचारी, म्हणे देवा तुझ दारी नाही मी भिकारी. व्यर्थ समजसी देवा सोये उगा थोर, देसी ना देसी तरी तुझा पराभव. हा योगी हा म्हणी म्हणत आहे वेडा मज सारी खा तुझ ना विचारी. हे देवा माझ्यासारखा वेडा तुला किंमतच देत नाही. म्हणे देवा तुझं दारी नाही मी भिकारी, मी तुझ्या दारचा भिकारी नाही. व्यर्थ समजसी देवा सोये उगा थोर. तू देतोस म्हणून स्वतःला उगीच स्वतःला थोर समजतोस, परंतु वास्तव असं आहे जरी तू दिलंस तरी तुझा पराभवच आहे. आणि तू देऊन एखाद्याने नाकारलं तरी सुद्धा तुझा पराभवच आहे. तर देऊन पराभव कसा ते बघा. तर देवाला तर म्हणतो तुझं काय म्हणून सांग आता देवा, कशास जगी मज आणलेस देवा. देवा तुला मी म्हणू तरी काय, तू मला कशासाठी या जगात आणलंस. धनबल विद्या नको मज काही, मज देण्या तू का समर्थ तू नाही. मला धन नको, बल नको, विद्या नको. धन बल विद्या मला तू देशील इतका तू स्वतः समर्थ नाहीस. कारण धन देऊन या संगे माझ वाढवीस. त्याला तू धन दिलंस त्याची मस्ती, त्याचा मस्तवालपणा, अहंकार वाढतो. बला संगे वृषभा परी नरा फिरोईसी. ज्याला बलशाली केलंस तो एखाद्या बैलासारखा उंडारत फिरतो. थोडी बहुत विद्या अहंकार जादा. थोडीफार विद्या दिलीस तर त्याला अहंकार देतोस. आणि शहाणा पंडित त्याशी मूर्खतेची बाधा. जो इतरांना तत्वज्ञान सांगून स्वतःला शहाणा समजतो त्याला त्या शहाणपणाचीच अहंकार रूपे मूर्खतेची बाधा निर्माण होते. नरी नारायण जन्मा घालण्याची
फार व्यर्थ हौस तुला परी जन्मला वानर. लोकांमध्ये नारायण जन्माला घालण्याची तुला फारच हौस आहे, परंतु नारायण जन्माला घालताना नारायण तर जन्माला आलाच नाही, नराचा उलटा वानर झाला. वेडा मज सारिका तुझं ना विचारी. त्यामुळे माझ्यासारखा वेडा तुला किंमत देत नाही आणि म्हणतो म्हणे देवा तुझं दारी नाही मी भिकारी. आणि तो म्हणतो की तुझ्या दारचा मी भिकारी नाही. व्यर्थ समजसी देवा स्वये उगा थोर, देशी ना देशी तरी तुझा पराभव. किंवा हे देवा तू स्वतःला उगीच थोर समजतोस, तू दिलंस का न दिलंस तरी तुझाच पराभव निश्चित. म्हणून परत एकदा काव्य एका छान आहे. देशी ना देशी तरी तुझा पराभव, तुझ काय म्हणू सांग आता देवा. कशास जगी मज आणिलेस देवा, धन बल विद्या नको मज काही. मज देण्या तू का समर्थ तू नाही, धन देऊनिया संगे माझ वाढवीसी. बला संगे वृषभा परी नरा फिरवीसी. थोडी बहुत विद्या अहंकार जादा, शहाणा पंडित त्यासी मूर्खतेची बाधा. नरी नारायण जन्म घालण्याची फार, व्यर्थ हौस तुला परी जन्मला वानर. वेडा मज सारिखा तुझ ना विचारी, म्हणे देवा तुझ दारी नाही मी भिकारी. व्यर्थ समजसी देवा सोये उगा थोर, देशी ना देशी तरी तुझा पराभव. आता हीच आस देवा तुझे पाय संपादणे. आता केवळ एक आणि एकच इच्छा राहिली आहे भगवंता, की तुझ्या पायाशी येऊन शांत व्हावे. तू मला अनेकानेक गोष्टी दिल्या आहेस. एखाद्या वृक्ष गद्य हृदयी माणसाला तू काव्य स्फुरवलेस. माझ्यामध्ये कठोरता होती, तिथे करुणेचा जन्म झाला. आणि माझ्यामध्ये संगीत किंवा गीत याचा अजिबात अंश नव्हता, तर अद्भुत संगीत माझ्या काव्यातून तू बसवलंस. तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, जागेपणी स्वप्नामध्ये आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा माझ्या हृदयात सरस्वती रूपे तू गायन किंवा कीर्तन किंवा मधुर संगीत याचा स्राव पाझरत ठेवलास. एवढं सर्व तू केलंस. तर आता माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. हे देवाजी तुझ्या पायाशी येऊन शांत निवांत होणे एवढीच माझी इच्छा आहे. तर ऐका. मुखी मज कोण काव्य वदविता, तैसे हृदयी कोण काव्य स्फुरविता. मज वाणी कोण अमृत स्रववी, खचितची वाटे मज विठ्ठल बोलवी. मज पामरासी कैसे काव्य गान, वृक्ष गद्य हृदयी कैसे मधुर गुंजन. पाषाणासी कैसी संभवे आर्द्रता, निष्ठुर हृदयी कैसी जन्मावी रुजुता. अहो देवा कैसे जन्मले अद्भुत, खोल अंतरात स्पंदे संगीत वीट. संसाराची गोडी नाही आता उरली, सहजची भक्ती विना हृदयी झंकारली. जागृती सुषुप्ती स्वप्ने वाहत असे, देवगीत गाता हृदयी सरस्वती वसे. अज्ञाताची गोडी हीच बालकाची ओढी, माते सरस्वती पुरवी भक्ताची आवडी. दिसा मागुनी दिस जात येत राही, स्थल काल काही जाणीवेत नाही. नच काही उरले करणे भोगणे, हीच आस देवा तुझे पाय संपादने. अर्थात माझ्या मुखामध्ये काव्य वधवून घेणारा कोण, माझ्या हृदयामध्ये काव्य स्फुरवणारा कोण, माझ्या वाणीतून देवाचं अमृत स्तोत्र वाहत ते कुणामुळे. खरंच मला असं वाटतं की
माझ्यात जो आत्मा बसलेला आहे विशेषत्वाने ठोंब्या विठ्ठल तोच हे माझ्याकडून सर्व अद्भुत घडवून घेत आहे. माझं पामरासी कैसे काव्य गाणं, त्या लहान बालकाला काव्य आणि त्याचं गाणं किंवा काव्य गाणं कसं स्फुरावं. वृक्ष गद्य हृदय कैसे मधुर गुंजन, त्या वृक्ष आणि कठोर दिसणाऱ्या माणसाच्या हृदयात ते प्रेमाचं, ईश्वरी प्रेमाचं मधुर गुंजन कसं जन्माला आलं. पाषाणाशी कैसी संभवी आर्द्रता, त्या पाषाण हृदय कठोर माणसामध्ये कसा काय हा रुजुभाव निर्माण झाला आणि या निष्ठुर हृदयामध्ये कशी काय सुकोमल रुजुता म्हणजे करुणा प्रेम यांचा उद्भव झाला. अहो देवा कैसे जन्मले अद्भुत, अहो देवा हे कसं काय आश्चर्य घडलं. खोल अंतरात स्पंदे संगीत अवीट, त्या तुमच्या भक्ताच्या हृदयामध्ये खोलवर अवीट संगीताचं स्पंद निर्माण होतात. संसाराची गोडी नाही आता उरली, मला संसाराची गोडी आता उरली नाही आणि संसाराची गोडी संपली आणि अचानक सहजची भक्ती विना हृदय झंकार दिली. तुझ्या भक्तिरूपी विणेचा झंकार माझ्या हृदयात आला. जागृती सुषुप्ती स्वप्नी वाहत असे, देवगीत गाता हृदय सरस्वती वसे. जागेपणी स्वप्नामध्ये आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा देवगीत गाता गाता माझ्या हृदयात सरस्वती वसलेली आहे हे मला जाणवतं. अज्ञाताची गोडी हीच बालकाची होडी, आता हे अज्ञात आहे परमेश्वरा, तुझी गोडी हीच या बालकाची होडी आहे. माते सरस्वती पूर्वी भक्ताची आवडी, तर हे माते सरस्वती आई सरस्वती ही माझी आवड तू पुरव. दिसा मागून दिस जात येत राही, दिसा मागून दिवसा पाठोपाठ दिवस जातो येतो. स्थल काल काही जाणीव नाही, आता स्थल आणि काल याचं भान उरलं नाही, जाणीवच नाही. नच काही उरले करणे भोगणे, आता काही करायचं आणि भोगायचं शिल्लक नाही. हीच आस देवा तुझे पाय संपादने, तुझे पाय संपादने, तुझ्या पायाशी येऊन शांत निवांत होणं एवढीच आस एवढीच इच्छा आता उरली आहे. असतू उद्याच्या प्रवचनात पुढील भाग.